सोलापूर लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाला नवजन्म मिळाल्याचं समोर आलं आहे। सोलापुरातील कोणार्क एक्सप्रेस मध्ये चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रवाशाचा घसरल्याचं पाहून सतर्क रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचला आहे। करमाळा येथील 32 वर्षीय मनोज कांबळे असं त्या भाग्यवान प्रवाशाचं नाव आहे। त्यानं रेल्वे पोलिसांचं शतदा आभार मानून आपलं गाव जवळ केलं आहे। बदलापूर येथे झालेल्या पोलिसांवरील दगडफेकीच्या अनुषंगाने मंगळवारी सायंकाळी सोलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेल्या कोणार्क एक्सप्रेसच्या जनरल बोगीत चढण्याच्या प्रयत्नात प्रवाशाचा पाय घसरल्याचं पाहून पोलिसांनी त्यास ओढून सुरक्षित बाहेर काढले। हा त्याचा नवा जन्म झाल्याचं चर्चा सगळीकडे होत होती। त्या गाडीचे गार्डनी घटनेचे गांभीर्य पाहून तात्काळ गाडी इमर्जन्सी ब्रेक मारून थांबविली। त्या प्रवाशाला यास बाहेर काढल्यानंतर त्याचं नाव मनोज कांबळे असल्याचं स्पष्ट झालं। तो जीवघेण्या संकटातून बाहेर आल्यानं त्यानं पोलिसांचे आभार मानले। रेल्वे पोलिसांनी त्यास धीर देऊन रेल्वे गाडीत बसवून सुखरूप पाठवलं आहे। या मदतीमध्ये सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक MJ गुरव, पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव, सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश कांबळे, पोलीस हवालदार साबीर जरतार, परमेश्वर खरात, प्रमोद सुरवसे, पोलीस कॉन्स्टेबल नंदकुमार राठोड, संदीप राठोड, महिला पोलीस कॉन्स्टेबल रुपाली सोलंकर यांनी त्या प्रवाशाचं प्राण वाचवण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे।